बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये केरला स्टोरीप्रमाणेच धर्मांतराचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। दिल्लीतील 2 महिलांना मोहम्मद उझैर आलम यांना नाशिकमध्ये आणून तब्बल 9 वर्षांपासून छळ केल्याचं उघड झालंय। राजू नाव सांगत मोहम्मद उझैर आलमनं तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यानंतर धर्मांतरासाठी छळ केल्याप्रकरणी नाशिकमध्ये गुन्हा दाखल झालाय। एवढंच नाही तर महिलांच्या मुलांना धर्मांतरासाठी मोहम्मद उझैर आलम आणि त्याच्या कुटुंबियांनी धमकी दिल्याचंही समोर आलंय। काही महिलांशी ते महिलांबरोबर म्हणजे लिव्ह इनमध्ये राहत होते आणि ते राहत असताना त्यांना अपत्यप्राप्ती पण झाली आणि त्यानंतर धर्मपरिवर्तन करण्याचा त्यांना जबरदस्ती केली गेली। तसेच दोन्ही प्रकरणांमध्ये जबरदस्तीने शरीर संबंध केल्याचा आरोप आहे। त्यानुसार आपण सातपूर आणि अंबड या दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल करून घेतले आहेत आणि दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे। पुढचा तपास चालू आहे।